आल्यावर पाहणार तुझं पोट आहे का पठाणकोट आहे. सकाळी 2 गाडगे ताक पिऊन गेला, भाकर सुरू खाल्ली, परत संध्याकाळी आल्यावर तुला 2 गाडगे ताक द्यावं लागतं. आता परत मागायला आला दुपार, आता नाही भेटणार ताक. असं नका करू. सगळेजण बसले. श्रीकृष्णाने सांगितलं शिदोरी आणावं लागेल. बरं ठीक आहे, तुला तोंडामध्ये जेवढं ताक बसेल तेवढं ताक घेऊन जायचं. त्याने ते ताक पिलं, एवढा मोठा असा बोकणा, जेवढं बसलं तेवढं पिलं, 2, 4, 5 घोट, आणि ते निघून घेऊन पळाला. कृष्णा म्हटलं आणली कशी दोरी, बोलता येईना. ठीक आहे, हरकत नाही. सगळे ब्रह्मांडातले 33 कोटी देव बघायला लागले. आता देव काय करणार सांगता येत नाही, कारण जीवाचा आणि शिवाचा काला. देवाने आ केलं, त्याच्या तोंडातली पिचकारी ताकाची देवाच्या तोंडात मारली, देवाने ताक पिऊन घेतलं. याला म्हणतात देवाची आणि शिवाची भेट. तुमचा नवरा सुद्धा उष्ट खात नाही, लेकर खात नाही, देव कधी खावा. काला झाला प्रसंग आपण कीर्तनात ऐकणार आहे पुढचा. बऱ्याच लीला भगवंताने केल्या. तदनंतर भगवंत एक दिवस वेणुनाद करत असताना गवळणी निघाला स्नानाला, आणि स्नान करत असताना सगळ्या गवळणीने आपापले वस्त्र काठावर, यमुनेच्या काठावर ठेवले आणि वस्त्र ठेवून मध्ये स्नानाला प्रवेश केला. प्रवेश केल्यावर स्नान करू लागल्या, क्रीडा करू लागल्या, एकमेकाच्या अंगावर पाणी टाकून मस्ती करू लागल्या, आणि भगवंत वरती बासरी वाजवत होते. भगवंताने ते बघितलं, कारण भगवंत आता म्हणाले यांना धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही. जर गोकुळच्या नारी मर्यादा विसरायला लागल्या तर मला यांना शासन करावंच लागणार. क्रीडा करू लागल्या, मस्ती करू लागल्या. यमुना सारखं पवित्र जल आणि त्याच्याबरोबर अशी विटंबना. तीर्थावर गेल्यावर कधीच मस्ती करू नये. त्या पंढरपूरला गेल्यावर काही काही विंडो लोक इतके मस्ती करतात, म्हाताऱ्या बायका लोळतील काय, असं वाटतं झरावर असं चापकडा व्हायला बस. जो वारकरी आयुष्यभर काल ऐकतो त्याला तर तीर्थाचं महत्व कळत नाही, की त्याला पंढरपूर मध्ये घुसूच देऊ नये. उलटे पालटे पडतील, ही हा हा, लुगडे धुतील, केस धुतील, साबण लावतील. अरे तीर्थावर गेल्यावर आचरण कसं असावं याला सुद्धा काहीतरी नियमावली. तुम्ही आषाढीच्या दिवशी जा, चांगल्या चांगल्या लोकांच्या काय अंगात येतो भगवान जाणे, बेशिस्त वागतात त्या चंद्रभागेमध्ये. कारण मंगलाष्टकामध्ये यमुनेचं वर गंगा सिंधू सरस्वती च यमुना, इतकं महान तीर्थ यमुनेचं. इथं असा फिरीसपणा चालू आहे. भगवंताला ते सहन झालं नाही. भगवंताने शासन द्यायचं ठरवलं. कथांनी काय करत ते तमाशावाल्यांनी कृष्णाचं फार वाट लावून टाकलं. बाहेरचे कपडे चोरायचं म्हणे कृष्ण. अरे बावळटा हो, भागवत ऐका म्हणणाऱ्यांना देवाला एकच काम नव्हतं तेवढं. वस्त्र घेतले आणि भगवंत झाडावर आले. स्नान पूर्णत्वाला आलं आणि गवळणीने बघितलं काठावर वस्त्र नाही, सगळ्या घाबरल्या. आता अंगावर वस्त्र नाही, पाण्याच्या बाहेर निघायचं कसं. बाकीच्या गवळणी म्हणाले हे दुसरं तिसरं कोणाचं काम नसेल, कृष्णाचं. इकडं तिकडं नजर नक्कीच आजूबाजूला कृष्ण असेल. आणि माणिकच्या पाण्यामध्ये बुडाले आणि कृष्णाला हात जोडून विनंती करतात, कृष्णा आमची चूक झाली. Oh
विनंती करतात, कृष्णा हात जोडतो रे, आमची लज्जा तुझ्या हातात आहे, आमची वस्त्र दे. विनंती करतात, थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे. इतका आल्हाद सांगितलं होणार कसं. ऐक मुकुंदा विनवती पिंगा, ऐक मुकुंदा विनवती पिंगा, थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. वस्त्र दे, वस्त्र दे भरली दुपार दिवस आला वर, भरली दुपार दिवस आला वर, भरली दुपार दिवस आला वर, भरली दुपार दिवस आला वर. आरुदास गेला डोंगरा गेला, वस्त्र दे रे गोविंदा. ऐक मुकुंदा विनवती पिंगा, ऐक मुकुंदा विनवती पिंगा, थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. विनंती करताय, अरे काना वस्त्र दे, वस्त्र दे आमचं. एक गवळण म्हणते, घरी माझ्या ताने लेकरू, घरी माझ्या ताने लेकरू, घरी माझ्या ताने लेकरू, घरी माझ्या ताने लेकरू, कोण बांधेल काय वासरू, कोण बांधेल काय वासरू, कोण बांधेल काय वासरू, कोण बांधेल काय वासरू. सासू माझी करील मला घरीचा सर्व, वस्त्र दे रे गोविंदा. ऐक मुकुंदा विनवती पिंगा, ऐक मुकुंदा विनवती पिंगा, थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. दोन्ही हाताने विनंती करते, सगळे करुणे श्रीकृष्णाला झाडावर बसतात. एका जनार्दनी दोन्ही हाताने, दोन्ही हाताने, एका जनार्दनी दोन्ही हाताने, एका जनार्दनी दोन्ही हाताने, विनवती गौर दोन्ही हाताने, विनवती गौर दोन्ही हाताने. माझे करील मला घरीचा सर्वा, वस्त्र दे रे गोविंदा. ऐक मुकुंदा विनवती पिंगा, ऐक मुकुंदा विनवती पिंगा, थंडगार पाणी असे वाजते, वस्त्र दे रे गोविंदा. वस्त्र दे रे गोविंदा, वस्त्र दे रे गोविंदा. ऐक मुकुंदा विनवती पिंगा. अरे किती वेळा विनव, आता वस्त्र दे, आमचे हाल करू नको. भगवंत म्हणाले मला वचन द्या, परत असं निर्वस्त्र ह्या पवित्र यमुनाच्या डोहामध्ये तुम्ही कोणीच महिला गवळणी गोकुळाचा प्रवेश करणार नाही. शास्त्र असं सांगतं, निर्वस्त्र आंघोळ स्नान केलं तर जलदेवतेचा श्राप मिळतो, जलदेवतेचा अपमान होत असतो. म्हणून आंघोळ करताना स्नान करताना अंगावर एक तरी वस्त्र असावं. तीर्थाला गेल्यावर तीर्थाचं दर्शन घेतल्याशिवाय पाण्यामध्ये प्रवेश करू नये.
पाण्यात जर तुम्ही तसाच प्रवेश केला, पहिला पाय टाकला का आईला लात मारण्याचं पाप लागत असतं. म्हणून त्या तीर्थात प्रवेश केल्यावर सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं, त्या जलदेवतेचा त्या तीर्थाचा पहिल्या तीर्थाची आज्ञा घ्यायची आणि मग प्रवेश करायचा. तीर्थावर स्नान करत असताना साबण लावू नये, लक्षात ठेवा. केस धुवावे पण साबण शॅम्पू वापरू नका. आपल्या अंगावरचे कपडे त्या तीर्थामध्ये कधीच धुवू नका. स्नान झाल्यावर परत सूर्यनारायणाला अर्घ्य द्या, त्या तीर्थाचं दर्शन घ्या, तीर्थ प्राशन करा आणि मग तीर्थ सोडा. असं तीर्थावर स्नान करण्याची नियमावली आहे. पाणी खळखळ वाहत असलं तर बायकांना पिसळाच बोलतो, काय कपडे धुत्या, काय येणे करत्या. हे सगळे चित्र तुम्हाला पाहायचं असेल तर वारीला चला. हो आहे ना बाई. माणसाला सुद्धा जोर येतो गुरुजी. माऊली साबण द्या बरं. ती चड्डी बऱ्या घरी कधी हात लावत नाही, चढून जाते बाथरूम मध्ये, पण धुवून टाकणार नाही पिळून बायको नसल्यावर. तिथं काय जोर येतो, त्या चड्ड्या धुतील, डोक्यात घालतील आणि पायी चाले. ज्ञानोबा तुकाराम. अशा लोकांना या विमानाला उलट टाकून द्यावा. येत अक्कल ताळावर येते. जिथे चाललो ना तिथली मर्यादा माहित करून घ्यायची, नाही तर मग अशी फजिती होत असते. आणि मग भगवंत एक दिवस गाई घेऊन घरी येत होते आणि गोकुळामध्ये नंद बाबाच्या वाड्याच्या बाहेर म्हणजे भगवंताच्या वाड्याच्या बाहेर बऱ्याच साऱ्या वाहना म्हणजे चपला पायदान दिसले. इतकी गर्दी आज वाड्यावर कशी काय. सगळे जण बैठक चालू होती, चर्चा चालू होती. भगवंताने हातपाय धुतले, येऊन बसले. गोकुळातले गोकुळवासी नंद बाबाला सांगत होते की नंद बाबा, आता गोवर्धन पूजेचा काळ जवळ आलेला आहे. आपल्याला गोवर्धनाच्या पूजेची तयारी करावी लागेल. कशी तयारी करायची, काय करायचं, ह्या वर्षी पूजन कसं करायचं, अशी सगळी बैठक चालू होती. आणि भगवंताने सांगितलं की बाबा, ह्या वर्षी गोवर्धनाची पूजा होणार, इंद्राची पूजा होणार नाही, गोवर्धनाची होणार. 2-4 वयस्कर लोकांनी सांगितलं, कृष्णा मोठ्या माणसांमध्ये बोलू नये, लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. आम्ही चर्चा करतोय ना, परंपरा चालत आलेली आहे. आपल्या गोकुळामध्ये इंद्राची पूजा होते, गोवर्धनाची होत नाही आणि ती आपल्याला करावी लागेल. जर असं केलं नाही तर इंद्रदेवाचा कोप होईल आणि आपल्यावर काहीतरी संकट ओढवून येईल. मला माहिती नाही, पण ज्या गोवर्धनावर आपले गायी गुरं चरतात आणि त्याच्यावर नंतर दूध आपल्याला मिळतं, त्या गोवर्धनाची पूजा आपण केलीच पाहिजे. नंद बाबा म्हणाले, कृष्णाच्या म्हणण्यानुसार यावर्षी आपण करूया. बाकीचे म्हणाले, नंद बाबा तुम्ही कुठं त्याच्या नादी लागले, तो लहान आहे, संकट जर आलं तर कृष्ण नाही येणार भाऊ. कृष्ण म्हणाला, बाबा गोवर्धनाचीच पूजा करायची. ठरलं, तयारी झाली. दिवस आला, गोवर्धनाच्या पूजेला सगळे गेले. इकडे इंद्रदेवाने बघितलं, माझी पूजा ह्या वर्षी गोकुळवासियांनी टाळली. पावसाला सुरुवात केली, जोरदार वादळ, कडाक्याच्या विजा कडकडायला लागल्या, तुफान पाऊस चालू झाला. सगळे जण म्हणाले, नंद बाबा आम्ही बोललो होतो इंद्राचा कोप होईल, ऐका. पण ऐकलं नाही. आता काय करायचं. गोकुळातले बरेच जनावर वाहायला लागले, घरं वाहून गेले, झाडं उन्मळून पडली, नुकसान गोकुळात झालेलं आहे. सगळे जण म्हणाले, कृष्ण आता तू जबाबदार आहे या गोष्टी. आणि भगवंताने गोवर्धनाचं दर्शन घेतलं, एका करंगळीवर गोवर्धनाला उचललं. सगळे गोकुळवासीय गोवर्धनाच्या खाली सहाऱ्याला आसऱ्याला आले. तेवढ्या त्यांनी भगवंत एका करंगळीवर गोवर्धन उचललेला आहे. 7 दिवस भगवंत गोकुळवासियांना घेऊन गोवर्धनाखाली उभे होते. किती दिवस?
7 दिवस उभे होते. इंद्रदेवाला माघार घ्यावी लागली. वातावरण निवळलं, सुस्थितीत गोकुळ आलं. गोवर्धन खाली ठेवलं, गोकुळवासी बाहेर आले, गोवर्धन जागेवर ठेवलं आणि त्या गोवर्धनाची पूजा सगळ्या गोकुळवासियांनी केली आहे. का गोवर्धनाने बनवलंय का, काही पेरलंय का? चला, यजमानी आहे, 2 जोड्या, पूजा करा. खाली का गुरुजी नैवेद्य दाखवून घ्यायचा, पण बोललाय गोवर्धन टाका त्याच्यावर. हे दादा पण काय भरायचं, जागेवर बसून घ्या. गोकुळवासियांनी गोवर्धनाची पूजा केली. भगवान श्रीकृष्ण घरी आले. आई साहेबाने नाऊ धुवू घातला आपल्या हाताने. यशोदा मातेने चेहऱ्यावरून आता भगवंताचा हात फिरवला. मायेने सांगितलं, बेटा अरे तू घरी राहायचास तेव्हा तुला 8 वेळा खायला लागायचं दिवसभरात. 7 दिवस झाले तू उपाशी गोवर्धन घेऊन उभा होता. तुला मी 7 दिवसाची भर काढते. आज मी तुझ्यासाठी 56 भोग करणार आहे. 8 वेळा खायची सवय, 7 दिवस म्हणजे 7 आठी 56. म्हणून श्रीकृष्णाला 56 भोग यशोदा मातेने केले. ते आज आपण 56 भोग नैवेद्य दाखवतो आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. आज खऱ्या अर्थाने भगवंताला 56 भोगचा प्रसाद आपण देणार आहोत आणि आपल्यालाही भगवंताच्या मुखातला 56 भोगचा प्रसाद मिळणार आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान पुण्यवान आहोत. भगवंताने बऱ्याच गोष्टी, बऱ्याच लीला केल्या. इकडे कंसाला कळालं होतं की आता रेवतीचा 8वा पुत्र हा श्रीकृष्णच आहे. आणि श्रीकृष्ण म्हणजे कंसाचा भासा होता, म्हणजे कंस मामा होते. कोणाचे कथा ध्यान देऊ नये का? कंस कोण होता? काय होता? कृष्णाचा मामा. आणि कंसाने गावच्या यात्रेनिमित्त कृष्ण आणि बलरामाला घेण्यासाठी निरोप पाठवला. व्हिडिओ दाखवला. अक्रूराला सांगितलं की तू रथ घे, जा कृष्णाला बलरामाला सांग मामाने बोलवलं यात्रेला, आपण बोलवून घेऊ आणि मग कृष्णाचा मी वध करीन. सगळ्या गवळणी गोकुळामध्ये आनंदी आनंद वातावरण असताना वीरजन पडलं. अक्रूराने रथ सजवला, घोडे झुंपले, गोकुळाच्या दिशेने निघाला. गोकुळाच्या वेशीवर आला, रथातनं उतरला आणि त्या अक्रूराला वाटलं उजळले भाग्य, आता उभी चिंता वाढली, मला श्रीकृष्णाचं दर्शन होणार. अक्रूर सात्विक होता, पण आता कंसाचं त्याला ऐकावं लागलं. काय मी अभागा असेल, माझ्या भगवंतांना मी राक्षसाच्या तावडीत घेऊन चाललोय. देवा काय कर्म माझ्याकडनं करून घेतो आहे. त्या गोकुळाचे रज धूळ मस्तकी लावली, दर्शन घेतलं, रथात बसला, गोकुळामध्ये प्रवेश केला.
नंद बाबाच्या वाड्यावर गेला, चहापान झाला, कसं काय तब्येत विचारपूस चालू झाली. कृष्ण आणि बलराम संध्याकाळी गाई घेऊन वनातून आले आणि बघितलं, काका तुम्ही? राम राम. राम राम घातला, दर्शन घेतलं, कसं काय येणं गेलं काका? तुम्हाला कुलदेवीच्या यात्रेकरता राजा कंस आमंत्रण घेऊन आलेलो आहे. मथुरेला जायचं हरकत नाही. यशोदा माता पळत आल्या, काय? नाही नाही, माझा कृष्ण कुठे जाणार नाही, माझा बलराम कुठे जाणार नाही. रडायला लागली यशोदा माता. रात्रभर झोपले नाही यशोदा माता. तिला घ्या बरं, तिला घ्या. रडायला लागली, रात्रभर झोपले नाही यशोदा माता. वाऱ्यासारखी बातमी गोकुळात पसरली, कृष्ण आता मथुरेला जाणार. सगळ्या गवळणी पहाटेपासूनच नंद बाबाच्या वाड्याजवळ रडत रडत यायला लागल्या. काय असेल, कुठलं वाईट प्रारब्ध आमच्या वाटेला आलं आणि भगवंत आम्हाला सोडून जाणार आहे. रथ तयार झाला, भगवंताची तयारी झाली.